निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। पारनेर पोलीस स्टेशन समोर ठेवीदारांचं आमरण उपोषण। सहकार मर्शी किसनराव वराळ पाटील पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आमच्या ठेवी व्याजासह परत द्या, उपोषणकर्त्यांची मागणी। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एका पतसंस्थेबाबत मोठी बातमी समोर येते। पारनेर तालुक्यातील निघोजी येथील सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेबाबत एक खळबळजनक बातमी समोर येते। ग्राहक मंचाने ठेवींचे व्याजासह पैसे देण्याचा आदेश देऊन देखील पैसे न मिळाल्याने अक्षरशः निवृत्ती गेणू पळसकर, लक्ष्मण शंकर सुरगुंडे, रामदास सबाजी थोरात व मनीषा संजय राऊत या ठेवीदारांनी 29 जानेवारीपासून पारनेर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। उपोषणाला आज 5 दिवस उलटून देखील अद्याप कुठलाही तोडगा निघालेला दिसत नाहीये। तसेच जोपर्यंत आमच्या ठेवी व्याजासह मिळत नाहीत तोपर्यंत पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, मॅनेजर व संचालक मंडळाविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचा निर्णय यावेळी ठेवीदारांनी घेतलाय। त्यामुळे पारनेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। यावेळी उपोषणकर्ते ठेवीदारांनी याविषयी अधिकची माहिती दिली आहे। नमस्कार, मी निवृत्ती गेणू पळसकर, राहणार मस्केवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे। माझी किसनराव वराळ पतसंस्थेमध्ये 16 लाख रुपये मुद्दल ठेव आहे। ही ठेव 2009 ते 2010 पर्यंत 1 वर्षाच्या मुदतीवर ठेवलेली आहे। ती पतसंस्थेत मुदत संपल्यानंतर मागणी केली असता पतसंस्थेत पैसे शिल्लक नाहीत, वसूल झाल्यावर देऊ असे चेअरमन यांनी आम्हाला आश्वासन दिले। पण आत्तापर्यंत आम्हाला 16 वर्षे झाली कोणतेही पैसे भेटलेले नाहीत। त्याच कारणात आम्ही तक्रार ग्राहक मंचाकडे केली असता ग्राहक मंचाचा निकाल 2014ला लागून संस्थेला पैसे व्याजासकट 11% व्याजासकट देण्याचे आदेश दिले असतानाही आम्हाला पैसे मिळाले नाही। या कारणास्तव मी पारनेर पोलीस स्टेशनला 29/1/2024ला आमरण उपोषण करीत आहे आणि त्या उपोषणाला आज 5 दिवस झाले तरी कोणतेही अधिकारी किंवा संचालक मंडळ, सरकारी अधिकारी, सहकारी आयुक्ताचे कोणी अधिकारी आमच्याकडे आलेले नाहीत। आम्ही त्यांना पाठपुरावा आदेशाद्वारे सगळे पत्र पाठवलेत, पण आत्तापर्यंत आमची कुणीही दखल घेतलेली नाही। तर आमची एकच मागणी आहे की आमचे व्याजासकट पैसे द्यावे एक, नाही तर यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे एक। आणि हे गुन्हे जर जो दाखल होत नाही किंवा आम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही पारनेर पोलीस स्टेशनपासून उपोषण सोडणार नाही। तर आमचा प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही हटणार नाही, हा आमचा एक निर्णय आहे। मी मनीषा संजय राऊत, राहणार लोणी मावळा। सहकार मर्शीमध्ये 14-15 वर्ष झाले, तेव्हा 1 लाख रुपये ठेवले होते। तर त्याचे आतापर्यंत काय झाले ते मला व्याजासहित पैसे मिळाले, एवढंच हे। तर मी उठणार नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, नाही तर माझे पैसे दाखवायला पाहिजे। किती दिवस झाले उपोषणाला बसून? 5 दिवस आहे। मी लक्ष्मण शंकर सुरगुंडे, राहणार निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। माझी 10.5 लाख रुपये ठेवलेली आहे। ती रक्कम आज जवळजवळ 14 वर्षे झाली ठेवलेली आहे। ती मला व्याजासकट मिळाली नाही म्हणून मी ते उपोषणाला बसले आहे। 2 आमचे मुद्दे आहेत, ते जर मान्य नसेल तोपर्यंत आमचं उपोषण सुटणार नाही।